चला तर आज आपण बेसन वड्या बनवूया। बघू शकता तुम्ही किती मस्त अशा झालेल्या आहेत। बघू शकता तुम्ही हे पोळीसोबत किंवा तुम्ही अशा सुद्धा नुसत्या खाऊ शकता। हे खूप मस्त अशा लागतात। तुम्हाला व्हिडिओ बघून समजतच असेल की किती मस्त आपल्या हे वड्या रेडी झालेल्या आहेत। बेसन वडी खूप छान लागते, प्रत्येकालाच ही बेसन वडी आवडते, लहान मुलांना तर खूप मस्त अशी ही खूप आवडते वडी। बघू शकता मी तुम्हाला जवळून दाखवते किती मस्त अशा आपल्या हे वड्या रेडी झालेल्या आहेत। हे फ्रीजमध्ये जर ठेवलं तर तुम्ही 2 ते 3 दिवस नाही नक्कीच वड्या राहत येतात, पण करायलाही जास्त वेळ लागत नाही। झटपट अशी ही रेसिपी आहे, तुम्ही दररोज म्हणलं तर दररोज पण करू शकता। चला तर आपण रेसिपीकडे वळूया। मी येथे फ्रेश अशा ताज्या मिरच्या घेतल्या आहेत, मिरच्यांचे देठं काढून घेतलेले आहेत। अशा प्रकारे कट करून जर तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये जर टाकले तर एकदम असा बारीकसर आपला ठेसा निघतो। त्यामुळे ठेसा कधीही काढताना अशा प्रकारे मिरच्या हे तोडूनच काढायचा ठेसा, त्यामुळे काय होईल एकदम असा बारीकसर आपला ठेसा निघेल। बघू शकता तुम्ही किती मस्त असा बारीक आपला ठेसा निघलेला आहे। इथे मी कोथिंबीर कट करून घेते, एकदम अशी बारीक आपल्याला कोथिंबीर कट करून घ्यायची। भरपूर अशी कोथिंबीर घातली वड्यांमध्ये की वड्या अशा खूप छान मस्त अशा लागतात। तर चला आपण इथे एक कांदा कट करून घेऊ। आता ही कोथिंबीर आपण प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे आणि एक आपल्याला कांदा कट करून घ्यायचा आहे। भरपूर असा कांदा घातला की खूप मस्त अशा वड्या लागतात। यामध्ये मी एक मीडियम साईजचा कांदा कट करून घ्यायचा आपल्याला, एकदम असा बारीक बारीक कांदा कट करून आपल्याला वड्यांमध्ये टाकायचं। तुम्ही कुठे बाहेर जर डब्बा वगैरे नेत असाल, कुठे प्रवासाला जर जात असाल, तशा प्रकारे तुम्ही वड्या बाहेर जाताना नेऊ शकता। खूप मस्त अशा लागतात आणि कसं सांडायची वगैरे भीती पण नसते आपल्याला। बाहेर कुठं चाललं की बेसन वड्या एकदम सेफ अशा असतात। नाही तर कुठं चाललं की प्रवासामध्ये भाजी वगैरे पातळ सांडायची भीती असते, तर तुम्ही अशा पद्धतीने वड्या बनवून बाहेर नेऊ शकता। 2 गड्डे पण घेतले आहेत लसणाचे, ते पण सोलून घेतलेले आहेत। कढईमध्ये तेल घालायचं आहे आपल्याला, त्यामध्ये लालसर होईपर्यंत आपल्याला कांदा परतवून घ्यायचा आहे। अशा प्रकारे मस्त असं तेल गरम झालेलं आहे, कांदा आपण परतवून घेऊ लालसर होईपर्यंत। मस्त आपला असा कांदा लालसर होत आलेला आहे, बघू शकता तुम्ही। मस्त आपला कांदा लालसर झालेला आहे। आता यामध्ये मी जिरे, भरपूर असे जिरे मोहरी घालायचे आहे आपल्याला, ते पण आपल्याला मस्त असं परतवून घ्यायचं आहे। जिरे मोहरी बघू शकता असे तडतडले की त्यामध्ये आपल्याला लसण घालायचं आहे। लसण मस्त असं कुटून घेतलेलं आहे, ते पण आपण यामध्ये लसण पण घालायचं, लसण परतवून घ्यायचं आपल्याला मस्त असं लालसर होईपर्यंत। आता यामध्ये थोडीशी मी कोथिंबीर घालणार आहे। फोडणीमध्ये कोथिंबीर घालायची आणि थोडासा कढीपत्ता घालायचा। मी सुरुवातीला अगोदर थोडासा कढीपत्ता घातलेला आहे। मस्त असं कढीपत्त्याला आपल्याला परतवून घ्यायचं आहे। मी इथे वाळलेला कढीपत्ता घेतला, माझ्याकडे फ्रेश कढीपत्ता नसल्यामुळे। आता यामध्ये मी ठेसा घालणार आहे। ठेसा मस्त असं आपल्याला परतवून घ्यायचा आहे। ठेसा पण आपल्याला असा मस्त छान 1 मिनिट परतवून घ्यायचा आहे, कारण की आपण कच्च्याच मिरच्या काढल्या होत्या, भाजून मिरच्या काढल्या नव्हत्या, त्यामुळे थोडंसं जास्त वेळ परतवून घ्यायचा आपल्याला ठेसा। हळद घालायची आहे 1 चम्मच, मस्त असं परतवून घ्यायचं। आपली फोडणी जेवढी छान होईल तेवढ्याच आपल्या वड्या पण छान होतील, त्यामुळे आपली फोडणीला वेळ लागेल तर लागेल। एकदम कमी गॅसवर आपल्याला प्रोसेस करायची आहे। एकदा आपली फोडणी छान अशी बसली की मस्त अशी आपल्या वड्या पण खूप टेस्टी होतात। 1 चम्मच मीठ घातलेलं आहे यामध्ये मी त्याला पण आपल्याला मस्त व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे। जर आपले मसाले वगैरे कांदे वगैरे जर तसेच कच्चे राहिले तर वड्या बिलकुल छान होत नाहीत। आता यामध्ये मी 1 ग्लास पाणी घालणार आहे। 1 ग्लास पाणी घातलेलं आहे, आणखीन थोडंसं आपण यामध्ये पाणी घालू। तुम्हाला जेवढं बेसन करायचं त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता। मी इथे 1 ते 1.5 ग्लास पाणी घातलेलं आहे। आता भरपूर अशी कोथिंबीर घालायची आपल्याला वरतून अशा प्रकारे। आता एक उकळी येईपर्यंत आपल्याला वेट करायचं आहे। तुम्ही झाकून सुद्धा ठेवू शकता। जिरे पावडर घातलेलं आहे 1 चम्मच यामध्ये। अशी मस्त आपण ते सगळं मिश्रण असं एकजीव करून घेऊ। अशा प्रकारे एक उकळी आली की आपण यामध्ये आता आपल्याला बेसन घालून वरायचं आहे। चेक करू शकता तुम्ही चटणी मीठ वगैरे कसं झालं ते, एकदम असं मस्त झालेलं आहे। मी इथे चेक केलेलं आहे। चला तर आता बघू शकता अशी मस्त उकळी आलेली आहे। बघू शकता सगळे आपले मसाले असे वर आलेले आहेत, मस्त अशी उकळी येत आहे। बघू शकता किती मस्त अशी उकळी येत आहे। अशी एकदम अशी उकळी छान आली की आपल्या गाठी वगैरे बेसनात बिलकुल होत नाहीत। छान आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे। आपलं कच्चं असं बेसन लागतं जर तुम्ही तसंच जर वरलं तर। बघू शकता अशी मस्त खळखळ अशी उकळी आलेली आहे। चला तर एका हाताने आपल्याला असं फिरवून घ्यायचं आहे। तुमच्याकडे चमच असेल चमच्याने कशाने पण तुम्ही फिरून घेऊ शकता। कंटिन्यू आपल्याला जसं आपण बेसन टाकतो तसं कंटिन्यू आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपल्याला बेसन घालायचं आहे थोडं थोडं, एकदम असं एकदम एकदाच नाही टाकायचं, नाही तर गाठी होत होतात, पुन्हा ते गाठी फुटत नाहीत आणि बेसन आपलं कच्चं लागतं। अशा प्रकारे आपल्याला सारखं असं फिरवत फिरवत हे बेसन करायचं आहे। बघू शकता असं एकाच डायरेक्शनने मी फिरवत आहे। अशा प्रकारे आपल्याला हे थोडं थोडं बेसन टाकून असं फिरवून घ्यायचं आहे। ही प्रोसेस थोडीशी अशी फास्टच करायची आहे। बघू शकता तुम्ही अशा प्रकारे गाठी बिलकुल होत नाहीत जर तुम्ही अशा पद्धतीने जर बेसन केलं तर। बघू शकता अशा प्रकारे हे पूर्ण अशा गाठी फुटल्या जातात। जरी पण आपल्या गाठी झाल्या तरी पण असं पातळसर वाटत आहे बेसन। मी आणखीन यामध्ये थोडंसं बेसन घालते। अशा प्रकारे आपल्याला सारखं असं फिरवायचं, याने आपल्या गाठी वगैरे बिलकुल होत नाहीत। खूप मस्त अशा वड्या रेडी होत येतात। एक वेळेस तुम्ही अशा पद्धतीने करून बघा। अशा प्रकारे हे आपल्याला सारखं असं फिरवून घ्यायचं आहे। बघू शकता आपलं बेसन असं घट्ट असं वाटत आहे थोडंसं। तुम्ही असं सुद्धा पोळीसोबत हे बेसन खाऊ शकता। खूप मस्त असं हे बेसन लागते। मी थोडंसं असं बेसन शिजू देणार आहे आणि थोडंसं बेसन काढून घेणार आहे पोळीसोबत खायला, आणि परत आपण त्याच्या वड्या बनवूया थोड्याशा बेसनच्या। एवढं तर बेसन आपल्याला करायला लागलं तर खूप असं ते गाठी वगैरे बनतात। एकदाच एवढं बेसन आपल्याला बनत नाही करायला। थोडंसं आपण वाफू देऊ आणि थोडंसं बेसन मस्त आपलं बेसन शिजलेलं आहे। बघू शकता तुम्ही थोडंसं बेसन आपण हे काढून घेणार आहे आणि परत मग थोडंसं बेसनात आपल्याला एकदम अशा छान अशा वड्या बनवायच्या आहेत। परफेक्ट अशा वड्या तुम्हाला मी दाखवणार आहे करून। बघू शकता मस्त असं थोडंसं बेसन मी आता काढून घेते, काढलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला आणखीन थोडंसं बेसन घालायचं आहे। एकदम पातळसर आहे, याच्या वड्या बिलकुल होणार नाही, त्यामुळे अशा प्रकारे आपल्याला यामध्ये बेसन घालायचं आहे। बघू शकता जसं आपल्याला पुरण कसं बनवतं तसं घट्ट असं पाहिजे तसं
एकदम असा थिकनेस पण आला पाहिजे त्याच्यामध्ये. अशा प्रकारे आपला घट्ट होईपर्यंत यामध्ये बेसन घालायचं आहे. अशा प्रकारे सारखं असं फिरवून गाठी वगैरे तुम्ही बघू शकता, बिलकुल गाठ एकही दिसत नाही. अशा प्रकारे सारखं असं फिरवत फिरवत आपल्याला यामध्ये बेसन ॲड करायचं आहे. एकदाच जर तुम्ही बेसन यामध्ये घातलं तर गाठी होत होतात. त्यामुळे अशा प्रकारे सारखं असं फिरवत फिरवत थोडं थोडं आपल्याला यामध्ये बेसन घालायचं आहे. बघू शकता सारखं असं फिरवावं लागतं, नाही तर कढईला बुडाला पण करपू शकते आपलं बेसन. ही प्रोसेस आपल्याला कमी गॅसवरतीच करायची आहे, बिलकुल फुल गॅस करायचा नाही. आता मस्त आपलं बेसन बघू शकता तुम्ही तसं उडत आहे आपलं बेसन, म्हणजे असं परफेक्ट वडीसाठी रेडी झालेलं आहे. आपल्याला यामध्ये आता बेसन घालायची बिलकुल गरज नाही. बघू शकता तुम्ही जे जागा सोडत आहे आपलं बेसन, जे घट्टसर वाटत आहे. आता आपण आपली वडीला परफेक्ट असं हे बेसन झालेलं आहे. यामध्ये आपल्याला थोडंसं हे बेसन आता घालायची गरज नाही. अशा प्रकारे मी आता हटून घेते. गाठी वगैरे एखादी जर असेल तर आता यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर घालणार आहे. वडीला असं कोथिंबीर घातलं की खूप मस्त अशा वड्या लागतात. अशा प्रकारे एखादं मिनटं तुम्ही हे वाफून घेऊ शकता, म्हणजे अशा कच्चे वगैरे आपली बेसन वडी लागणार नाही. 1 ते 1.5 मिनटं अशा मस्त मी वाफून घेतलेलं आहे. बघू शकता. आता एका प्लेटला आपल्याला तिकडे तेल लावून ठेवायचं आहे. बघू शकता मस्त असं वाफलं गेलेलं आहे. मस्त असं एका प्लेटला मी तेल लावून घेतलेलं आहे. त्यामध्ये आता आपण हे सर्व थोडंसं तेल घातलेलं आहे मी यामध्ये. मस्त अशा मऊ एकदम छान अशा बेसन वड्या होतात. थोडंसं तेल घातलं की नाही कशा निघतात आपण अशा पटकून लवकर निघतात. जर तुम्ही प्लेटला जर तेल लावायचं नसेल तर तुम्ही यामध्येच तेल घातलं तरीही पण जमतं. अशा प्रकारे तर आपण गॅस बंद करून घेऊ. थोडंसं आपण 2 ते 3 सेकंद असा फुल करून ठेवू आणि परत आता गॅस आपण असा बंद करून घेऊ. थोडंसं पातळ असं तुम्हाला जर वाटलं तर थोडंसं फुल गॅस करून तुम्ही ठेवू शकता. आता मी गॅस बंद केलेला आहे. आता आपण मी एका प्लेटला मस्त असं तेल लावून घेतलेलं आहे. त्या प्लेटमध्ये आपल्याला हे सर्व काढायचं आहे. प्लेटला मी तेल लावून घेतलेलं आहे. तर हे सर्व मिश्रण आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. बघू शकता मस्त असं प्लेट झाकून ठेवली होती 2 मिनटं मी. मस्त असं वाफेवर शिजला गेलेलं आहे. बघू शकता तुम्ही मस्त असं बेसन आपलं रेडी झालेलं आहे वड्यांसाठी. तुम्ही जेवढं शिजू द्याल तेवढं ते छान लागतं, कच्चं वगैरे बिलकुल राहत नाही. मी तेल लावून घेतलेलं आहे मस्त. तर यामध्ये आपल्याला हे सर्व बेसन पीठ आपल्याला काढून घ्यायचं आहे. तुम्हाला जेवढं थिक पाहिजे, जेवढं पातळ पाहिजे तेवढं तुम्ही ते करू शकता. मी ते मीडियम साईजचंच करणार आहे वड्या. आपल्याला हे आता पसरवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही हाताने सुद्धा करू शकता. हाताचा ओलसर करून हाताने सुद्धा थापू शकता आणि चमचने पण बनतं. अशा प्रकारे आपण हे आता पसरवून घेऊ. लगेच 1 ते 1.5 मिनटामध्ये सेट होतं आपलं बेसन आणि तुम्ही वड्या याच्या पाडू शकता 1 ते 1.5 मिनटामध्ये. अशा प्रकारे मस्त आपलं हे बेसन रेडी झालेलं आहे वड्यासाठी. बघू शकता तुम्ही किती मस्त असा कलर आलेला आहे हे सुकल्यानंतर. चला तर आपण याच्या वड्या आता कट करून घेऊ. तुम्हाला ज्या साईजमध्ये पाहिजे तुम्ही त्या साईजमध्ये कट करून घेऊ शकता. चौकोनी, षटकोनी वगैरे आकारमध्ये ज्या पाहिजे तुम्हाला त्या आकारमध्ये. बघू शकता अशा वड्या कट करून घेत आहे मी. अशा प्रकारे मीडियम साईजच्या खूप मस्त अशा वड्या हे लागतात. तर नक्की तुम्ही अशा पद्धतीने एक वेळेस हे वड्या बनवून बघा. कुठे बाहेर जर चालले तर नक्कीच तुम्ही अशा पद्धतीने वड्या घेऊन जा. खूप मस्त अशा वड्या बाहेर चालले तर नक्कीच तुमच्या दिवसभर हे राहतील. 1-2 दिवस राहते. त्या उन्हाळ्याच्या खूप लवकर अशा खराब होते. त्या जर वातावरण थंड वगैरे जर असेल, पावसाळ्या दिवस असतील ना, तर बेसनच्या वड्या हे 2 दिवस नक्कीच राहतील. बघू शकता तुम्ही किती मस्त अशा हे आपल्या बेसनच्या वड्या रेडी झालेल्या आहेत. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल जरासरी तुम्हाला तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या असेच तुम्हाला नवीन नवीन रेसिपी बघायला मिळतील, साध्या सोप्या आणि सरळ. बघू शकता किती मस्त अशा अलगद अशा हाताने हे वड्या आपल्या निघत आहेत. दिसत पण आहेत एकदम अशा सुंदर अशा छान हे वड्या. बघू शकता ते नुसत्या पण